Knowledge Park, the creative school. Admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. Public school English medium. Admissions are open. Nursery to higher classes. Sagya Hospital Fertility and Mother Care, General Hospital with Scanning Center, Bus Stand Road, बसवकली। ग्राम में रहस्यमय ब्लास्ट में हुए घायलों से मुलाकात करने पहुंचे बीदर इंचार्ज मिनिस्टर ईश्वर खंडरे और एडमिनिस्ट्रेशन मिनिस्टर रहीम खान। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। बिदर डिस्ट्रिक्ट हुमनाबाद तालुके के मोलकेरा ग्राम में 31 जनवरी की सुबह हुए ब्लास्ट में घायल हुए लोगों से मिलने बिदर इंचार्ज मिनिस्टर ईश्वर खंडरे और एडमिनिस्ट्रेशन मिनिस्टर रहीम खान के साथ एक्स मिनिस्टर राजशेखर पाटिल हुमनाबाद बिदर के ब्रिम्स हॉस्पिटल और गुरु नानक हॉस्पिटल का दौरा कर घायलों से मुलाकात कर उनके स्वास्थ्य के बारे में जानकारी ली और अपनी ओर से घायलों के परिवार वालों को आर्थिक मदद करते हुए आश्वासन दिया कि इनके इलाज में कोई लापरवाही बरती नहीं जाएगी, अच्छा से अच्छा इलाज इनका किया जाएगा। घायलों से मुलाकात के बाद मीडिया से बात करते हुए मिनिस्टर ईश्वर खंडरे ने कहा कि हुमनाबाद तालुका के मोलकेरा ग्राम में रहस्यमय हुए ब्लास्ट की वजह से ग्राम के लोगों में डर का माहौल बन गया है। इस ब्लास्ट में स्कूल जा रहे मासूम बच्चे, युवा और बुजुर्ग घटना में घायल हो गए हैं। इसमें युवा और बुजुर्ग में को सोलापुर हॉस्पिटल और एक को हैदराबाद हॉस्पिटल भेजा गया है और कहा कि सभी का इलाज चल रहा है। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के नेतृत्व में इलाज किया जा रहा है। डॉक्टरों को निर्देश दिया गया है कि घायलों का अच्छे से इलाज करें और साथ ही कहा कि इस रहस्य में हुए घटना की पूरी तरह से जांच की जा रही है। के गिरी सिल्क एंड साड़ी, 7 हेवन गोल्डन सुपर मार्ट 50% ऑफ। आरके वुडन हैंडीक्राफ्ट गिफ्ट सेंटर। ब्लास्ट क्यों हुआ, कैसे हुआ, इन सब की जांच चल रही है और सरकार ने इस ब्लास्ट को गंभीरता से लिया है। इस घटना के बारे में मैंने सीएम को भी जानकारी दी है। सरकार घायलों के इलाज का पूरा खर्च उठाएगी, साथ ही घटना के पीछे जो भी शामिल है उन पर जांच अच्छी तरह से की जाएगी। इस तरह से मिनिस्टर ईश्वर खंडरे ने मीडिया से बात करते हुए कहा। फिर बाद में करिए क्या है, मैं तो ಬಹಳ ದುಃಖದ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ। ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ಏನೋ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಹುಮನಾಬಾದ್ ತಾಲೂಕಿನ ಮೊಳಕೆರಾದಲ್ಲಿ ಏನು ಸ್ಫೋಟ ಆಗಿದೆ, ಅದರಿಂದ 4 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತು ಸುತ್ತಿನ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ। ಇಬ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಹಿರಿಯರು, ಇವತ್ತು ಅವರಿಗೂ ತೀವ್ರ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ। ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ನಿಗಾ ಇಕ್ಕಿದೆ। ನಾನು ರಹೀಂ ಖಾನ್ ಅವರು, ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಆ ಗಾಯಾಳುಗಳಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೇವೆ। ವೈದ್ಯರಿಗೆ ಇವತ್ತು ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ। ಎಲ್ಲಾ ರೀತಿ ಏನೇನು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಅವರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದೇವೆ। ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯವರು, ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕಾಧಿಕಾರಿ, ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತನಿಖೆ ಮಾಡುವಂಥದ್ದರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಯಾಕೆ ಆಗಿದೆ, ಏನಾಗಿದೆ, ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆ ಏನಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಅವರು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರತೆಯಿಂದ ಪರಿಗಣನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ನೀವು ಹಿಂದೆ ಕೇಳಿ ಪೂರ್ತಿ ನಿನ್ನೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನಾನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೇನೆ। ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಏನು ವಸ್ತುಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ। ಯಾರ್ಯಾರು ಗಾಯಾಳುಗಳಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಚಿಕಿತ್ಸೆ ವೆಚ್ಚ ಸರ್ಕಾರ ಭರಿಸುತ್ತದೆ। ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣದ ಹಿಂದೆ ಯಾರೇ ಇದ್ರು ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ, ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ಕೆಳ ಹಂತದಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಯಾರೇ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬಹಳ ಆಳವಾಗಿ ತನಿಖೆ ನಡೀತದೆ ಮತ್ತೆ ತನಿಖೆ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿಯ ಕ್ರಮನೂ ಆಗ್ತದೆ। ಆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಾಗಲಿ ಯಾರು ಆತಂಕ ಪಡುವಂತದ್ದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ।